नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 30 जून 2024. कालच्या भागामध्ये मी जे बोललो होतो की म्युच्युअल फंडचे पैसे युनिट्समध्ये कन्वर्ट होतात आणि ते युनिट्स प्रत्येकाला डिवाइड केले जातात, दिले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या पैशांना युनिट्समध्ये कन्वर्ट करून रोजचे पैसे हे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. त्या इन्व्हेस्ट केलेल्या पैशाला ती कंपनी स्वतःचे त्या युनिट्सचा रेट ठरवते. 10 रुपये पर युनिट पासून त्याचं लॉन्चिंग केलं जातो. कालांतराने त्यांच्या टोटल AUM मध्ये, असेट अंडर मॅनेजमेंट मध्ये जी वाढ अथवा घट होते, त्या वाढ आणि घटीच्या अनुषंगाने त्याची NAV डिसाइड केली जाते. NAV त्या युनिट्सला डिवाइड करून येत असते. याचे सगळे फॉर्म्युले घेऊन मी उद्या परवाच्या एपिसोड्समध्ये विथ व्हाईट बोर्ड आपण हे फॉर्म्युले एक्सप्लेन करणार आहोत. म्युच्युअल फंड्सच्या बेसिक अनालिसिस बद्दल जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कृपया मला संपर्क करा, मला सांगा, म्हणजे ते व्हिडिओमध्ये इनकॉर्पोरेट करणं सोपं जाईल. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.